भारत माता की काय झालं चंद्रपूरला आज एवढे ऊर्जावान आमदार आहे आणि ऊर्जावान उमेदवार आहे, तुमची ऊर्जा त्यांना द्यायची आहे म्हणजे जय जयकार झाला पाहिजे। भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्री राम। हर 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 हर। व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकरावजी उईके, महाराष्ट्राच्या विधानमंडळातील लोकप्रिय जनप्रिय आणि विकासाचा संकल्प करणारे माननीय आमदार किशोरभाऊ जोरगेवार, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि निवडणूक निरीक्षक चैनुभाऊ संचेजी, अशोकराव नेतेजी, बंडूभाऊ हजारेजी, मंगेश गुलवाडेजी, विनोदजी सकत, युवराजजी धानोरकर, नामदेवरावजी दाऊले, या ठिकाणी आपल्या उमेदवार भाग्यश्रीताई हांडे, प्रमोदजी क्षीरसागर, छबुताई वैरागडे, रवीजी लोणकर, या ठिकाणी उपस्थित आपले सर्व अनेक मान्यवर समोर बसलेले आहेत। मी सर्वांचे नाव घेऊ शकलो नाही, त्याबद्दल क्षमा मागतो। तुम्ही जरा कॅमेऱ्याचे लोक बाजूला होऊन जाता, मला त्याशी बोलायचं आहे। बाजूला होऊन जा, कॅमेऱ्याची गरज नाही मला फोटो काढायची। खरं तर 15 तारखेची निवडणूक ही छबुताईच्या, आमच्या प्रमोदच्या, भाग्यश्रीताईच्या किंवा रवी लोणकरच्या नशिबाची नाही आहे। ही निवडणूक किशोरभाऊ जोरगेवारच्या नशिबाची नाही आहे। ही निवडणूक 15 तारखेला जी निवडणूक आहे ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या सरकारच्या 55 योजना ज्या भाग्यश्रीताई, प्रमोदजी, छबुताई आणि रवी आपल्या या प्रभागात आणणार आहे, आपल्या वार्डात आणणार आहे, याकरता ही निवडणूक आहे। 15 तारखेची निवडणूक माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार, आपलं सरकार चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, एससी, एसटी, 18 पगड जाती, ओबीसी समाज, भोई समाज, या सर्व समाजाकरता तेली, माळी, कुणबी, यादव, अंध, अपंग, निराधार, निराश्रित, या सर्व समाजाकरता समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाच्या 48 योजना ज्या राज्य सरकारच्या माध्यमातून चंद्रपूरला येतात, याकरता ही निवडणूक आहे। आणि बंधू भगिनींनो, 15 तारखेची निवडणूक ही आमचे पालकमंत्री आणि आमदार अशोक उईकेजी आणि जोरगेवारजी, सुधीरभाऊ मुनगंटीवारजी, या सर्वांच्या माध्यमातून ज्या खनिज महामंडळाच्या योजना आहेत, पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी डीपीसीच्या माध्यमातून 22 योजना आहेत ज्या चंद्रपूर महानगरपालिकेला लागू होतात, या 22 योजनाची निवडणूक आहे। 15 तारखेची निवडणूक 124 योजनाची आहे। जर भारतीय जनता पार्टीचे 4ही नगरसेवक, आपले शिवसेना, भाजप, महायुतीचे 4ही नगरसेवक निवडून आले तर 124 योजना चंद्रपूरच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या वार्डात आणण्याचं काम होईल। आणि एक चुकीची बटन दबली तर जोरगेवारजीच्या, अशोक उईकेच्या, सुधीर भाऊच्या साऱ्या योजनेचा बट्ट्यावाढ होईल। दिल्लीवरनं प्रधानमंत्री मोदीजी योजना पाठवतील, देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राच्या सरकारकडनं योजना आणतील, सुधीर भाऊ, किशोर भाऊ, अशोकराव, आपण सर्व या ठिकाणी प्रचंड पैसा आणाल, पण हा निधी चंद्रपूर महानगरपालिकेला गेल्यावर मात्र या निधीचं विकेंद्रीकरण, या निधीचं या ठिकाणी निधीचं या ठिकाणी खर्ची घालताना हे जर दुसरे लोक आले तर याचा कंट्रोल राहणार नाही। वांग्याचं तेल वड्यावर टाकतील, वड्याचं तेल वांग्यावर टाकतील आणि संपूर्ण सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही।
बंधू भगिनींनो, विकसित भारताचा संकल्प माननीय पंतप्रधान मोदीजींनी केलाय आणि माननीय देवेंद्र फडणवीसजींनी 2029 चा महाराष्ट्र कसा असेल, 2035 चा महाराष्ट्र कसा असेल, 2047 चा महाराष्ट्र कसा असेल, आणि सोबतच परवा देवेंद्रजी आले होते, त्यांनी विकसित चंद्रपूरचा निर्णय घेतलाय. खरं तर जोरगेवारजी, या नगरसेवकाला निवडून आल्यावर पहिलं काम करायचं आहे. आमच्या चारही नगरसेवकाला निवडून आल्यावर पहिलं काम करायचं आहे. पहिला ठराव महानगरपालिकेचा लागणार आहे. 2047 मध्ये या चंद्रपूरची जी लोकसंख्या असेल, 23 वर्षानंतर येणारे बाळ असतील, या सर्व समाजाकरता, सर्व व्यक्तीकरता 23 वर्षानंतर जो व्यक्ती येणार आहे, जन्म घेणार आहे, या सर्व लोकांकरता चंद्रपूर शहर कसं असेल, सुरक्षित चंद्रपूर, विकसित चंद्रपूर, या योजनाचा ठराव या चारही नगरसेवकाला घ्यायचा आहे. 2047चा चंद्रपूरचा निर्णय आताच करावा लागणार आहे. 23 वर्षानंतर रस्ता, वीज, पाणी काय असेल, सर्व झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत मनुष्याच्या गरजा पूर्ण करण्याकरता ज्या ज्या योजना कराव्या लागतील, त्या योजनाचा ठराव, डीपी प्लान, योजनाचा प्लान, योजनाचं व्हिजन आता या चारही नगरसेवकाला करावं लागणार आहे. कमळ आणि धनुष्यबाण निवडून आले तर माननीय देवेंद्र फडणवीसजीच्या विकसित चंद्रपूरला सही करतील, जोरगेवारजी आणि सुधीर भाऊच्या योजनेला सही करतील. आणि दुसरा निवडून आला तर काय करतील? दुसरे निवडून आला तर काय करतील? सांगा ना चंद्रपूरचे लोक. तुम्ही नाही बोलणार तर मी एवढा दूर कशाला आलो? बट्ट्याबोळ करतील. तुम्हाला हे समजतं की केंद्रात मोदीजीचं सरकार आहे, राज्यात देवेंद्रजीचं सरकार आहे, डबल इंजिन सरकार आहे, पालकमंत्री आपले, आमदार आपले आहे. आणि अशा वेळी एक चुकीची बटन दाबली तर या चंद्रपूरला खऱ्या अर्थाने विकासापासून दूर ठेवण्याचं काम हे लोक करतील. मग हे करू द्यायचं आहे का? मागचे सांगा ना भाऊ, तुम्ही उभे आहात, बहिणी, लाडक्या बहिणी, सांगा ना. माननीय देवेंद्रजींनी निर्णय केला आहे, जोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रात आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना आम्ही चालू ठेवू. एवढंच नाही तर पुढच्या काळामध्ये लाडक्या बहिणीची योजना आम्ही अधिक मजबूत करणार आहोत. माननीय जोरगेवारजी, परवा आम्ही नागपूरमध्ये 2200 महिला बचत गटांना 1 लाख रुपयाचं अनुदान दिलंय. 10 महिलाचा बचत गट, 1 लाख रुपयाचं अनुदान. या 10 महिलांनी गट तयार करायचा, 1 लाख रुपयाचं अनुदान घ्यायचं आणि स्वयंरोजगाराचा निर्णय करायचा. आमचे चारही उमेदवारांना माझी विनंती आहे, निवडून आल्याबरोबर तुम्ही एक 50 महिलाचे बचत गट तयार करा. मान्य जोरगेवारजी सही करतील, अशोकराव उईके सही करतील. आमच्या खनिकर्म महामंडळाच्या निधीतनं आम्हाला या ठिकाणी या शहराच्या 50 महिला बचत गटाच्या, या वार्डाच्या 50 महिला बचत गटांना 1 लाख रुपयाचं अनुदान द्यायचं आहे. यादी कराल का? पक्का? नाही तर मतं घेत पण म्हणा नंतर नाही. सबुताई करते. 50 महिला बचत गटांना या वार्डामध्ये. भाऊ तुम्ही बाजूला लावून त्या ताईच्या समोर कशाला येता? इकडे असे आडवे. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने 124 योजना मला मांडायच्या आहेत. आता माननीय पंतप्रधान मोदीजींनी 30 लक्ष घरं दिले आहेत. 30 लक्ष घरं दिले आहेत. जोरगेवारजी, निवडून आल्याबरोबर महानगरपालिकेचा ठराव घ्यायला लावा. मी चंद्रपूरला, सुधीरभाऊ, तुम्ही सर्व मिळून 15,000 घरं या चंद्रपूरला मिळवून देण्याची जबाबदारी
आणि मी महसूल मंत्री म्हणून मला जबाबदारी आहे. मी पट्टेवाला मंत्री आहे. माननीय देवेंद्रजींनी हा जो पेन दिलाय ना मंत्री म्हणून, मला पट्टे वाटपाचा मंत्री म्हणून दिलाय. आणि मी ठरवलंय चंद्रपूरमध्ये सर्वात महत्वाचं काम करायचं आहे. 16,000 घरांना पट्टे वाटप करण्याचा निर्णय आम्ही करून देणार आहे. मी स्वतः चंद्रपूरमध्ये येणार आहे. सुरू झाले. नागपूर शहरामध्ये आम्ही 25,000 पट्टे वाटप केले. नागपूर ग्रामीणमध्ये सर्व पट्टे वाटप झाले. आता चंद्रपूरमध्ये या सर्व घरांचा पीटीएस करतोय. पीटीएस प्लेन टेबल सर्वे. प्लेन टेबल सर्वे करणारची नागपूरची टीम मी पाठवणार आहे. आणि सर्व घराचं सर्वेक्षण करून प्रत्येक घरांचं मॅपिंग करून सरकारी नकाशा तयार करून तुमच्या घरावरनं मी विमान उडवणार आहे. इंडिगोचं नाही. थांब रे बाबा, गडबड नको करू. तुमच्या घरावरनं आमच्या महसूल खात्याचं विमान उडणार आहे. 1 मीटर बाय 1 मीटरचं मोठं विमान आहे. आणि तुमच्या घराचा प्रत्येकाला ते विमान आपल्या घराचे नकाशे तयार करून देणार आहे. नक्षा योजनेमध्ये चंद्रपूरला घेतोय. नक्षा योजना. नक्षामध्ये आपल्या चंद्रपूरला जी योजना आली आहे ती नक्षा योजना म्हणजे आपल्याकडे ड्रोन सर्वे होईल. ड्रोन सर्वे करून एका एका घराचं मॅपिंग करून तुमच्या घराचा सरकारी नकाशा बनवून तुमच्या घराचं प्रॉपर्टी कार्ड, तुमच्या घराचा पट्टा देऊन तुमचं घर गुगलवर, आयक्लाउडवर आणण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आहे. 500 वर्षानंतरही या घरांचं मॅपिंग तुम्हाला दिसेल. आमचं घर कुठं आहे, आमच्या घराचा मॅप कुठं आहे. आणि या 16,000 घरांना पट्टे वाटप झाल्यानंतर 15,000 घरांना आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 2.5 लाखाचं घर देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. पिण्याचे विमान उडणार आहे. एका घराला 4,000 रुपये खर्च येणार आहे. एका घराला 4,000 रुपये खर्च येणार आहे. पण जोरगेवारजी हे असे छाताळावर बसतात. आमच्या जोरगेवारजी छाताळावर म्हणजे झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, केलंच पाहिजे. जोपर्यंत यायच्या कागदावर सही होत नाही तोपर्यंत मंत्र्यालय जगू देत नाही. महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये माननीय जोरगेवारनी प्रश्न मांडला की चंद्रपूरच्या 16,000 घरांना पट्टे वाटप झाले पाहिजे. आणि खरं तर मला अभिमान या गोष्टीचा की एक विकासाची पार्श्वभूमी असणारा, चंद्रपूर शहराला विकसित चंद्रपूर करणारा सुधीर भाऊ सोबतच आता जोरगेवारजी या ठिकाणी काम करताय. याचा आनंद मला आहे. मी जनतेचे आभार मानतो. चंद्रपूरच्या जनतेचे, मतदाराचे, नागरिकाचे मी आभार मानतो. सर्व समाजाचे आभार मानतो की जोरगेवारजीला तुम्ही या भागाचा आमदार म्हणून निवडून दिलं. सुधीर भाऊ आणि 2 जोरगेवारजी मिळून या चंद्रपूर जिल्ह्याच्या, चंद्रपूर शहराच्या विकासाचा नवा संकल्प केला. मी सांगत होतो प्रत्येक घराला 4,000 रुपये लागणार आहे. कसं करायचं जोरगेवार? पण जोरगेवारनी मला सांगितलं आहे की आमच्या चंद्रपूरची जनता 1ही रुपया देणार नाही. सरकारने आता याचा निर्णय घ्यावा. पण मी तुम्हाला वचन देतो, विकेजी तुम्हाला सही करायला लागणार आहे. मायनिंग फाउंडेशन मध्ये तुम्ही कलेक्टरकडे पैसे जमा करा. 4,000 रुपये नागपूरमध्ये आम्ही निर्णय केला. 25,000 घराचं काल मॅपिंग झालं. 4,000 रुपये जनतेकडनं घेतले नाही तर आम्ही सरकारकडनं भरले. चंद्रपूरचे 16,000 घरांचे नक्षे आणि स्वामित्व आणि प्रॉपर्टी कार्ड देण्याकरता 1ही पैसा सरकार घेणार नाही. तुम्हाला तुमच्या सर्व जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड मोफत देण्याचा निर्णय सरकार करणार आहे. देवेंद्र फडणवीस सरकार करणार आहे. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने अनेक गोष्टी मांडायच्या आहेत. आज बघा चंद्रपूरमध्ये 500 घाटाचं कॅन्सर हॉस्पिटल झालं, अटल उद्यान झालं, टायगर सफारी आली, स्वच्छ भारत अभियान झालं, पथदिवे चौकाचं सौंदर्यीकरण, उद्याचं ओपन जिम, दैनंदिन स्वच्छता, पाणी पुरवठा योजना झाली. पण आता काय करायचं आहे?
15 तारखेचं मतदान झाल्यानंतर या ठिकाणी रामाळा तलावाचं पुनर्जीवन करून आमच्या भोई समाजाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली पाहिजे. याकरता काय झालं बसा कपाटावर बसा ना. लाडक्या बहिणीचे पैसे ठेवते त्यामध्ये खुर्ची रामाळा तलावाचं पुनर्जीवन झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे? जोरात सांगा, झालं पाहिजे की नाही? आरटीआयचा हब झाला पाहिजे की नाही? इंडस्ट्रियल इस्टेटचं वाढ झालं पाहिजे का नाही? इंडस्ट्री आल्या पाहिजे की नाही आल्या पाहिजे? शहरात उडानपूल झाले पाहिजे की नाही? पाणी पुरवठा योजना 24/7 झाली पाहिजे की नाही? कोण करा? हे करते का? वारे पंजा आ गया पंजा, एक पाव हटाओ गरीबी हटाओ. हा, हे करते का? हे फक्त तोंडाच्या वाफा फेकतील, या ठिकाणी काही करणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या काळामध्ये, पुढच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रदूषण, ड्रेनेज सिस्टीम, भूमिगत गटार योजना, गुंठेवारी योजना शहरात राहू द्या, काही चिंता नको करा. अरे तसं चालतच राहते निवडणुकीमध्ये, कशाला गडबड करता तुम्ही? बसा. या ठिकाणी ड्रेनेज सिस्टीम झाली पाहिजे का नाही सांगा? जोरात सांगा आमच्या लाडक्या बहिणी. झाला पाहिजे ना? हा बंधू भगिनींनो, मी तुम्हाला सांगायला आलो आहे, चंद्रपूरच्या विकासाची गाडी ही महानगरपालिकेसमोर उभी आहे. चंद्रपूरच्या विकासाची गाडी महानगरपालिकेसमोर उभी आहे. एक चाक पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा आहे. एक चाक विकासाच्या गाडीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आहे. या विकासाच्या गाडीचं दुसरं चाक देवेंद्र फडणवीस सरकारचं आहे. या विकासाच्या गाडीचं तिसरं चाक सुधीरभाऊ मुनगंटीवारचं आहे. या विकासाच्या गाडीचं चौथं चाक माननीय जोरगेवारजीचं आहे. 4 चाकाची गाडी आहे, 4 चाकाची. किती चाकाची गाडी आहे? अरे बाबा सांगा रे बाबा, इकडे गडबड नको करा, तुम्ही चुपचाप राहा, शांत राहा. किती चाकाची गाडी आहे? 4 चाकाची गाडी आहे. या गाडीला पेट्रोल लागणार आहे की नाही? या गाडीचं पेट्रोल टाकायला चंद्रशेखर बावनकुळे, अशोक उईकेजी दोन्ही मंत्री आलो आहोत पेट्रोल टाकायला. गाडी चालली पाहिजे का नाही? 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपल्या चंद्रपूरच्या जनतेने या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण राहणार आहे? कोण ड्रायव्हर राहणार आहे विकासाच्या गाडीचा? तुम्ही सांगा चंद्रपूरची जनता. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती महापौर म्हणून या चंद्रपूरच्या विकासाचा ड्रायव्हर राहणार आहे गाडीचा. पाहिजे का नाही पाहिजे? महापौर आपला पाहिजे ना? मग तुम्हाला काय करावं लागेल? विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण असणार आहे? विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण असणार आहे? महापौर कमळाचा, महायुतीचा, भाजपा सेना युतीचा. आणि आता पेट्रोलही आहे, 4 चाकही आहे. ही गाडी 100च्या स्पीडनं आपला महापौर घेऊन कुठे येईल? मुंबई मंत्रालय, पहिल्या मजल्यावर चंद्रशेखर बावनकुळेचं कार्यालय. पहिले ही गाडी या 4ही पॅसेंजरला घेऊन, हे 4ही पॅसेंजर आहे, यांना घेऊन कुठे येईल? मंत्रालयामध्ये. मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर चंद्रशेखर बावनकुळे, अशोक उईके आम्ही बसून आम्ही ह्यांना सर्वांना घेऊन 6व्या मजल्यावर घेऊन जाऊ. 6व्या मजल्यावर कोण राहते? 6व्या मजल्यावर कोण आहे?
माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं कार्यालय आहे. मी तुम्हाला वचन देतो, चंद्रपूर विकसित करण्याकरता जेवढा निधी लागेल तेवढा निधी आणण्याची जबाबदारी मी, अशोक विखेजी, जोरगेवारजी, सुधीर भाऊ, मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरनं देवेंद्रजीकडनं आपण आल्याशिवाय राहणार नाही. हा विकासाचा संकल्प आपण केलाय, घरं देण्याचा संकल्प केलाय, रस्ता देण्याचा संकल्प आपण केला, उडाणपूल देण्याचा संकल्प आपण केला, विकसित चंद्रपूरचा संकल्प आपण केला. मी आता पुण्यावरनं आलो, नागपूरला होतो, काल पुण्याला गेलो होतो. पण आता पुण्यावरनं आलो तर माझ्याकडनं एवढ्या योजना मी करणार, 16,000 घराला पट्टे देणार, घरं देणार. माझे एक काम कराल का? माझे एक काम ऐकाल का? खरं सांगा, रे तर बस. माझे एक काम ऐकाल का? पक्क सांगू सांगू आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, 15 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. तुमचा परिवार आणि आजूबाजूचे 10 परिवार, किती परिवार? तुमचा परिवार आणि आजूबाजूचे 10 परिवार, 11 परिवाराला घेऊन कुठं जायचं? माझ्या गावाला, कोराडीला, नागपूरला, कुठं घेऊन जाल? मतदान केंद्रावर जायचं. किती घरं घेऊन? 11 परिवार. आणि काय कराल? हा, एक धनुष्यबाण आहे. धनुष्यबाणनं काय केलं होतं? काय केलं धनुष्यबाणनी? भगवान प्रभू रामचंद्राने धनुष्यबाण उचलून कोणाचा वध केला होता? तुम्हाला 15 तारखेला धनुष्यबाण उचलून बटन दाबून काँग्रेस रूपी रावणाचा अंत करायचा आहे. काँग्रेस रूपी रावणाचा अंत करायचा आहे. कराल का? धनुष्यबाण उचलाल का? आणि मग राहिले 3 कमळ. एवढा जोराने बटन दाबा. फक्त प्रमोदची बटन तोडू नका. हा म्हणून मला हे आले होते बावनकुळे बटन तोडली. 1 घंटा बटन बंद राहील, नुकसान होईल. एवढ्या जोराने बटन दाबा की 16 तारखेला जेव्हा निकाल लागेल, एवढे कमळ, एवढे कमळ, एवढे कमळ, एवढे कमळ, एवढे कमळ काढा. हे पुढचे 5 वर्षांनी जेव्हा निवडणूक येईल, कमळाच्या विरुद्ध, धनुष्यबाणच्या विरुद्ध लढण्याची हिंमत कुणाची राहू नये. एवढे कमळ आणि धनुष्यबाण या ठिकाणी काढा. दीपावलीचं लक्ष्मीपूजन केलं का? केलं का लक्ष्मीपूजन? महालक्ष्मीपूजन केलं का? बरोबर इमानदारीने पूजा केली असेल तर तुम्हाला दिसलं असेल की महालक्ष्मीजी कशावर होती? महालक्ष्मीजी कशा होती? मग चंद्रपूरच्या विकासाची लक्ष्मी कमळावरच येणार आहे. मी सांगितलेलं काम कराल? पक्क कराल? काय काम सांगितलं? कोण कोण घेऊन द्याल 11 घरं? हातवर करा. 11 घरं कोण न्याल? साहेब तुम्ही नाही नेणार का? गावात पटत नाही का तुमचं? आजूबाजूची पटत नाही का? तर सांगा जरा, कोण कोण घेऊन जाणार 11 घरं? इकडे तुम्ही सांगा ना रे बाबा, युवा पोरं, कोण कोण घेऊन जाणार? 11 घरं घेऊन जाल. मी तुम्हाला काम सांगून चाललो आहे. तुम्ही 11 घराचं काम करा. मी तुम्हाला 16,000 घराचे पट्टे वाटप करून देईल. कोण कोण काम ऐकणार आहे माझं? तर दोन्ही हात वर करून सांग, कोण कोण ऐकणार आहे? ऐकणार आहे? चला, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.